हे पहा, खूप छान झालेली आहे आपली जवसाची चटणी। या पद्धतीने नक्की करून पहा। तोंडाला चव नसल्यावर जेवताना तोंडी लावण्यासाठी एकदा नक्की करून पहा। नमस्कार सगळ्यांना, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहोत जवसाची चटणी। त्यासाठी 2 वाट्या जवस घेतलेला आहे, थोडेसे शेंगदाणे घेतलेले आहेत, 3 चमचे लाल तिखट घेतलं आहे आणि काय लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत। तर आपल्याला आता जवस भाजून घ्यायचे। गॅसवर कढई ठेवलेली आहे। शेंगदाणे भाजून घेऊ ते आपण। थोडेसेच भाजायचे, जास्त भाजायचे नाही। हे पहा, आपले शेंगदाणे भाजून झालेले आहेत। थोडेच भाजायचे, जास्त भाजायचे नाहीत। आता जवस भाजून घ्यायचे आपल्याला। त्याला कोणी कोणी आळशी पण म्हणते, आपल्या इकडे जवसच म्हणतो आम्ही। चांगलं भाजून घ्यायचं आहे आपल्याला। जवसाचे खूप फायदे आहेत, वजन कमी होण्यासाठी, केसाच्या वाढीसाठी, परत केस गळती थांबते, असे खूप सारे फायदे आहेत। हे पहा, चांगलं तडतड होईल तर आपल्याला भाजून घ्यायचं। भाजलेलं आहे आपलं जवस चांगलं। गॅस बंद केलेला आहे। आता अर्ध्या तासासाठी थंड व्हायला ठेवायचे, नंतर आपल्याला चटणी बनवायची। हे पहा, मिक्सरच्या भांड्यात टाकून घ्यायचे आपल्याला। आता थंड झालेलं आहे आपले जवस। आता मिक्सरच्या भांड्यात टाकून घ्यायचे आणि फिरवायचे। हे पहा, थोडंसं जाडसरच फिरवायचं आहे आधी, नंतर आपल्याला ह्यात सगळं मिक्स करायचं आहे। आता मग सगळं मिक्स होतंय। 2 ते 3 चमचे लाल तिखट टाकायचे, थोडेसे शेंगदाणे भाजलेले ते टाकायचेत आपल्याला, आणि लसूण टाकायचं आहे, चवीपुरतं मीठ टाकायचंय। आता परत फिरवायचं आपल्याला। हे पहा, आपण सगळं टाकून घेतलेलं आहे। लाल तिखट, शेंगदाणे, जवस थोडंसं आधी फिरून घेतलेलं आहे।
कारण परत जास्त बारीक होतं आहे म्हणून. आता लसूण ते चांगला मिक्स होतं आहे म्हणून परत टाकलेलं आहे. आता हे फिरून घ्यायचं आपल्याला. मग तयार आहे आपली जवसाची चटणी. खूप मस्त झालेली आहे. जास्त बारीक पण नाही करायची, थोडी जाडसरच ठेवायची. शेंगदाणे टाकल्यामुळे थोडी वेगळीच चव येते. हे पहा, खूप छान झालेली आहे. या पद्धतीने एकदा नक्की करून पहा. आता डब्यात भरून ठेवायची आपल्याला. एक महिनाभर बी टिकते. आपण 8 ते 15 दिवसासाठीच केलेली आहे.